शिवजयंतीनिमित्त पुणे विद्यापीठामध्ये अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र काही विद्यार्थी संघटनांनी त्याला विरोध केला. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला व्याख्यानाला बोलवू नये अशी विद्यार्थ्यांनी भूमिका घेतलेली आहे. मात्र तरीही व्याख्यान देण्याच्या भूमिकेवर अमोल कोल्हे ठाम होते आणि अखेर कोल्हेंच्या व्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा पार पडलाय. पुण्यात अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध करण्यात आला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. शिवजयंतीनिमित्त पुणे विद्यापीठात अमोल कोल्हेंच्या व्याख्यानाचं आयोजन केलं होतं. मात्र काही विद्यार्थी संघटनांनी कोल्हेंच्या व्याख्यानाला विरोध केला. त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्या सह्यांचं पत्र विद्यापीठ कुलगुरूंना दिलं. या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल असा या विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. सकल विद्यार्थी समूहाच्या वतीनं कुलगुरूंना सह्यांचं पत्र देण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा सर्व समाजाच्या सामूहिक चेतनेचा उत्सव आहे. त्यामुळे केवळ काही लोकांच्या आग्रहामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला निमंत्रित करणं योग्य नाही असा विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे. कार्यक्रमाबाबत शिवजन्मोत्सव विद्यार्थी उत्सव समितीला पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती असं या पत्रात नमूद केलं. विद्यापीठ प्रशासन अशा प्रकारच्या कार्यक्रमाला समर्थन देते का याबाबत भूमिका स्पष्ट करावी आणि हा कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी केली. विद्यार्थी संघटनांच्या या विरोधानंतरही कोल्हे व्याख्यान देण्यावर ठाम होते. मात्र पुणे विद्यापीठाकडून मला अधिकृत कुठलीही माहिती मिळाली नसल्याचं कोल्हेंनी जाहीर केलं. माध्यमांकडून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली की विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा गटानं राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता विद्यापीठात नको अशी काहीतरी भूमिका घेतली. अजून मला विद्यापीठाकडून याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. आणि त्याचवेळी असंही मला समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटानं हे व्याख्यान व्हावं अशी भूमिका ही घेतलेली आहे. अजून विद्यापीठाची अधिकृत भूमिका याविषयी माझ्यापर्यंत पोहोचलेली नाही. अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध केल्यानं काहीसा तणाव निर्माण झाला होता. वादाची ठिणगी पडली होती. मात्र कार्यक्रमाला जाणारच या भूमिकेवर कोल्हे ठाम होते. त्यानंतर अमोल कोल्हे थेट पुणे विद्यापीठात पोहोचले आणि कोल्हेंनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपलं भाषण केलं. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमोल कोल्हेंनी विरोध केलेल्यांना टोला लगावला. कुणीतरी चिठोऱ्यावर लिहून दिलं कार्यक्रम आयोजित करू नका. अरे 50,000 हजार प्रेक्षकांमधून घोडा फेकण्याची छाती छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार देतो. तिथे एखाद्या कागदाच्या चिठोऱ्याने काय फरक पडणार आहे. आणि जेव्हा विरोध होतो लोकशाहीमध्ये विरोध हा व्हायला हवा, पण संवाद व्हायला हवा, त्याचा प्रतिवाद व्हायला हवा. जर भ्याड बुरख्या आडून फक्त कागदाचे चिठोरे सरकवायचे असतील तर त्या कागदाच्या चिठोऱ्यांची कसपट करून कचरापेटीत फेकून द्यायची ताकद सुद्धा आपल्या वैचारिक भूमिकेत असली पाहिजे या मताचा मी आहे. एवढंच फक्त सुरुवातीला सांगायचं होतं. दरम्यान या प्रकारावरून शिवसेनेनं अमोल कोल्हेंची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणारा व्यक्ती कोण्या जातीचा किंवा राजकीय पक्षाचा आहे हे बघू नये. कोल्हे यांच्या व्याख्यानाचं स्वागत केलं पाहिजे असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. असं व्याख्यान करायला कोणाला विरोध करणं हे योग्य नाही. शिवाजी महाराजांवर जर कोणताही वक्ता जर बोलत असेल तो कोणत्या पक्षाचा पार्टीचा हे न पाहता किंवा कोणत्या जातीचं हे न पाहता जर तो शिवचरित्रावर किंवा तो बाबासाहेब आंबेडकरांवर महात्मा फुलेंवर कोणत्याही महापुरुषावर जर व्याख्यान देत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. खासदार अमोल कोल्हे यांनी नाटक आणि सिनेमाच्या माध्यमातून छत्रपतींचा इतिहास घराघरात पोहोचवला. छत्रपतींची भूमिका साकारून त्यांनी महाराष्ट्राला इतिहास सांगितला. त्याच अमोल कोल्हेंच्या भाषणाला विरोध करणं दुर्दैवी आहे. महाराष्ट्राला चर्चा प्रतिवाद करणं याची एक मोठी परंपरा आहे. मात्र अशा काही विरोध करणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा खंडित होता कामा नये इतकीच सुजाण नागरिकांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.